जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज दिनांक 22 जून 2026 रोजी आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समर एक्झाम 2026च्या निकालाबाबत आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ निश्चित बघा, जेणेकरून आपल्याला निकालाबाबतचे जे काही महत्त्वाचे डाऊट्स आहेत त्याबाबत माहिती कळेल. तसेच आपलं पुढच्या शैक्षणिक वर्ष 2026-27चे प्रवेश कधीपासून चालू होतील याबाबत पण आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समर एक्झाम 2026 या बऱ्यापैकी संपलेल्या आहे आणि आता परीक्षेचे जवळजवळ 2 महिने होत आलेले आहे परीक्षा शेवटी संपून. आणि आज 22 जून 2026 रोजीपर्यंत काही अभ्यासक्रमाचे निकाल हे जाहीर झालेले आहे, ज्यामध्ये फर्स्ट इयर BA, BCom, BSc, BCS 2019 पॅटर्नचे निकाल हे जाहीर झालेले आहे. तर दिनांक 25 जून 2026 ते 30 जून 2026 दरम्यान कोणकोणते निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत. यामध्ये प्रथम वर्ष BA, BCom, BSc, BCS तसेच BSc ॲनिमेशन, हॉस्पिटॅलिटी स्टडी, BSc या संदर्भातले जे काही अभ्यासक्रम आहे तर या विद्यार्थ्यांचे जे काही निकाल आहे ते सर्वसाधारण पद्धतीने 25 जून ते 30 जूनच्या दरम्यान लागू शकतात. त्याचबरोबर जे विद्यार्थी TY, BA, BCom, BSc, BCS, BBA, BBA IB, BBA CA 2019 पॅटर्नला होते त्या विद्यार्थ्यांचे देखील निकाल 30 जूनपूर्वी लागण्याची शक्यता आहे. एक्झॅक्टली डेट मी आत्ता सांगू शकत नाही. कदाचित काही निकाल आज देखील लागू शकतात, काही निकाल 23 जून, काही निकाल 25 जून अशा पद्धतीने लागण्याची शक्यता आहे. जे निकाल जाहीर होतील त्याची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम चॅनल यावर आपण माहिती देतच असतो. त्यामुळं तुम्ही सर्व पद्धतीने यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, व्हॉट्सअपचे जे काही आपण कम्युनिटी ग्रुप आहे त्याला देखील आपण जॉईन होऊ शकता. त्यामुळे तिथे तुम्हाला सविस्तर माहिती भेटून जाईल. SY, BA, BCom, BSc यांचे थोडेसे पुढच्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. TY, BAचा पण निकाल कदाचित 30 जूनच्या पुढे जाहीर होऊ शकतो. ओके, हे मी 2019 पॅटर्नच्या बाबतीत सांगितलं. फर्स्ट इयर NEP पॅटर्न यांचे निकाल देखील 25 ते 30 जूनच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. फक्त सेकंड इयरचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे निकाल 30 जून ते 5 जुलैच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. ते पण लवकर जाहीर झाले तर त्याची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोच करूया. जर कदाचित त्याला उशीर होणार असेल तर तशी पण माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहोत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता कोणत्या तसेच MA, MCom, MScचे जे काही निकाल आहेत त्यापैकी MA आणि MComचे निकाल 30 जूनपर्यंत लागू शकतात. तर MScचे काही अभ्यासक्रमाचे अजून पेपर तपासणी चालू आहे, त्याच्यामुळे ते निकाल थोडेसे उशिराने जाहीर होण्याची शक्यता आहे. जे निकाल जाहीर होतील त्याची माहिती आपणापर्यंत लवकरच पोच केली जाईल. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता 15 जूनपासून फर्स्ट इयरचे अभ्यासक्रम चालू झालेले आहे किंवा महाविद्यालय चालू झाले आहे. बहुतेक महाविद्यालय 1 जुलैच्या पुढे स्टार्ट होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ॲडमिशन प्रक्रिया होईल आणि पुढील 8 दिवसातच त्याचे महाविद्यालय चालू होतील. बट सर्वसाधारण पद्धतीने 1 जुलैपर्यंत सर्व महाविद्यालय चालू होतील अशी आपण अपेक्षा बाळगूया. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला संपर्क करा, परीक्षा विभागाला संपर्क करा, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनबाबत आणि पुढील अकॅडमिकबाबत तुम्हाला माहिती भेटेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर 2026च्या परीक्षा कधी होतील याबाबत ऑलरेडी अकॅडमिक कॅलेंडर जाहीर झालेलं आहे. त्या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला लवकरच अपलोड करण्यात येईल. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.